राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। येत्या मंगळवारी आम्ही सुनेत्रा वहिनींसमोर विलीनीकरण व्हावं अशी भूमिका मांडणार आहोत। ही वक्तव्य आहेत अजित पवार गटाच्या नेत्यांची। खरं तर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। दादांच्या जाण्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हे सातत्याने अजित पवारांनी विलीनीकरणाचा निर्णय हा पूर्वीच घेतला होता आणि 12 फेब्रुवारी ही तारीखही ठरली होती असे दावे सातत्याने करताना दिसतात। तर दुसरीकडे अजित पवार गटातनं मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असं काही ठरलेलंच नव्हतं असं सांगतायत। आता या सगळ्यावर सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांनी अजून तरी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पण गेल्या 2-3 दिवसात अजित पवार गटाचे काही नेते मात्र विलीनीकरणाच्या बाजूने आपली बाजू मांडताना दिसतायत। या सगळ्यात रोहित पवारांनी थेटपणे नाव घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर आरोपांची राळ उठवली आहे। एकंदरीतच चित्र पाहिलं तर तटकरे पटेल आउट होऊन उरलेला अजित पवार गट शरद पवारांकडे वळताना दिसतोय। पण नेमकं घडतंय काय? शरद पवार नेमका कसा डाव खेळतायत पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर सुरुवात करूयात ते रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांपासून। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर हा अपघात आहे की घातपात आहे असं म्हणत रोहित पवारांनी आधी मुंबई आणि त्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये 27 जानेवारीला संध्याकाळी म्हणजे दादांच्या निधनाच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातल्या एका नेत्याने दादांना फाईलवरती सही करण्यासाठी थांबवून ठेवलं आणि पुढे सगळं घडलं असा अप्रत्यक्ष आरोप होता। रोहित पवार म्हणालेले की दादांना एका फाईलवर सही करावीच लागेल अशा संदर्भाने एका नेत्याने फोन केला होता। ती फाईल मंत्रालयात होती। फाईल यायला पोहोचायला उशीर झाला, मग सही करायला उशीर झाला आणि दादांचा गाडीने प्रवास करण्याचा निर्णय कॅन्सल होत दुसऱ्या दिवशी अजितदादांना विमानाने बारामतीला जावं लागलं आणि त्यांचं अपघाती निधन झालं। इतकंच नाही तर त्या विमानाचं मेंटेनन्स करणारी एक कंपनी प्रफुल्ल पटेलांची असल्याचं सांगत रोहित पवारांनी त्यांच्यावरती आणखी आरोप केले। दुसरीकडे या सगळ्यात त्यात सायंकाळी सुनील तटकरे सुद्धा अजितदादांना भेटायला गेलेले, ज्या भेटीमध्ये नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यावरनं दोघांमध्ये वाद झाल्याचा दावा सुद्धा रोहित पवारांनी केलाय। थोडक्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करताना रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, त्यामुळे हे दोन्ही नेते डॅमेज झालेले पाहायला मिळाले। पण अशा परिस्थितीत अजित पवार गटाच्या नेत्यांनी तटकरे आणि पटेलांचा बचाव करण्यासाठी पुढे येणं महत्त्वाचं होतं, पण तसं काहीच झालं नाही। जर तटकरे आणि पटेलांच्या बाजूने बोललो तर अजितदादांच्या विरोधात बोलल्यासारखं होईल या शंकेने या जोडीच्या बाजूने कुठलाच नेता बोलताना दिसत नाही। दुसरीकडे दादांचे मंत्री अनिल पाटील यांनी तर रोहित पवारांच्या दादांच्या अपघाताची चौकशी व्हावी, घातपात आहे का हे पाहिलं जावं या मागणीला पाठिंबा दिलाय। थोडक्यात रोहित पवार थेटपणे आरोप करत असताना सुद्धा अजित पवार गटाचे नेते मात्र ना तटकरे ना पटेलांच्या बाजूने उभे राहताना दिसतात, पण ते पवार कुटुंबासोबत एकत्र राहिलेले दिसतात आणि यामुळेच सध्या तटकरे आणि पटेल हे पक्षामध्ये एकाकी पडलेत असं चित्र दिसतंय। आता या सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती सुनेत्रा आणि पार्थ पवार यांची। खरं तर रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांवरती आरोपांची राळ उठवली आहे। शरद पवार स्वतः आणि शरद पवारांच्या पक्षाचे अनेक नेते विलीनीकरण ठरले असल्याचे दावे करतात। अशा परिस्थितीत ज्यांच्या हातात पक्षाची सूत्र आहेत त्या सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार या सगळ्यावरती काहीच भाष्य करताना दिसत नाहीत। शरद पवारांचा पक्ष सोबत घेण्याची तटकरे आणि पटेलांची इच्छा नाहीये हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय, पण पार्थ पवार मात्र आपल्या कृतीतनं शरद पवारांशी जुळवून घेण्याची भूमिका मांडताना दिसतात। सुनेत्रा पवारांच्या शपथविधी दिवशी पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले। अजितदादांच्या स्मारकाबद्दल सुद्धा त्यांनी शरद पवारांची चर्चा केली। तर दुसरीकडे सांतवडपर भेटी दिवशी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातली जवळीक संबंध महाराष्ट्राने पाहिली। त्यामुळे माध्यमांसमोर थेटपणे विलीनीकरणावरती प्रतिक्रिया देत नसले तरी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघे सुद्धा विलीनीकरणासाठी सकारात्मक असल्याची चर्चा होतीये आणि त्यातच पटेल आणि तटकरेंवर होणाऱ्या आरोपांवर सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काहीच बोलत नसल्याने रोहित पवारांप्रमाणेच त्यांना सुद्धा या दोघांवर संशय आहे का असा प्रश्न सध्या माध्यमांमध्ये उपस्थित केला जातोय। आता या सगळ्या परिस्थितीत शरद पवार नेमका कसा गेम करतायत? तर सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या निधनानंतर फक्त 4च दिवसात शपथ घेतल्यानं त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली। त्यातही या शपथविधीबाबत आपल्याला काहीच कल्पना नाहीये असं विधान करून शरद पवारांनी गुगली टाकली। पण नंतर मात्र सुनेत्रा पवारांचं अभिनंदन करणारे शरद पवार हेच या सगळ्या शपथविधी मागचे मास्टरमाइंड होते हे आता स्पष्ट होताना दिसतंय। अजितदादांच्या निधनानंतर लगेचच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षात ऍक्टिव्ह झाले होते। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनी हालचाली चालू केलेल्या। अशा परिस्थितीत
पक्षाची सूत्र या दोघांच्या हातात जाऊ नयेत यासाठी पवार कुटुंबात एक बैठक झाली आणि त्यातच शरद पवारांनीच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आणि हे पवार पॉलिटिक्सच होतं असे अंदाज सध्या बांधले जात आहेत। खरं तर पवार कुटुंबाच्या बाहेर पक्षाची सूत्र जाऊ नयेत, नेतृत्व जाऊ नये। दादांचं पद जर जास्त दिवस रिक्त राहिलं तर भाजप किंवा आणखी कोणीतरी कुरघोड्या करेल, पवार कुटुंबाचा कंट्रोल पक्षावर न जाईल या शंकेनेच शरद पवारांनी शपथविधी 4 दिवसात घडवून आणला असं बोललं जातंय। थोडक्यात भाजप काय किंवा पटेल तटकरे काय यांच्या हातात बाजी जाण्याआधीच वस्तादाने डाव फिरवला आणि पवार कुटुंबाचं नेतृत्व कायम राखलं। आता या सगळ्यामुळे नेमकं झालं काय तर आपण पटेल तटकरेंच्या नाही तर शरद पवारांच्या, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच काम करू शकतो याची जाणीव अजित पवार गटाच्या अनेक आमदारांना झाल्याचं सध्या समोर येतंय। आधी भूमिका न मांडणारे नेते आता थेट वक्तव्य करून येत्या मंगळवारी 40 पैकी 30 ते 35 आमदार सुनेत्रा पवारांसमोर विलीनीकरण करण्यासाठीची भूमिका मांडणार आहेत असं कळतंय। यामध्ये नुकतेच आमदार हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलंय, शशिकांत शिंदे म्हणतायत 100% विलीनीकरण झालं पाहिजे, आमचंही तेच मत आहे। वहिनींच्या शपथविधी दिवशी 40 पैकी 35 आमदारांची भूमिका होती की झालं पाहिजे विलीनीकरण 100% झालं पाहिजे। येत्या मंगळवारी 70% आमदार वहिनींसमोर ही भूमिका मांडणार आहेत। इतका मोठा लीडर गेला आमचा, सगळ्यांना आम्हाला पाठीमागे घेऊन चालणारा कोणीतरी पाहिजे असं म्हणत आमदारांनी विलीनीकरण हवं असल्याची भूमिका मांडली आहे। तर माजी आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा जुन्नरमध्ये झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांसमोर दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे। ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की माझं वैयक्तिक मत आहे की विलीनीकरण झालं पाहिजे, पुढे काय होईल माहिती नाही, पण जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित वाटचाल करणार। तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलीनीकरण करावंच लागेल असं म्हणत त्यांचा सुद्धा या निर्णयाला पाठिंबा असेल असं वक्तव्य केलं। थोडक्यात अजित पवार गटाच्या पहिल्या फळीतल्या आणि काही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना सध्या पटेल तटकरेंपेक्षा सुनेत्रा पवार आणि विशेष करून शरद पवारांच्या पवार कुटुंबाच्या नेतृत्वातच आपली राजकीय वाटचाल करायची आहे हे त्यांच्या वक्तव्यावरनं पुढे येताना दिसते। नेतृत्व जर पवार कुटुंबाकडे ठेवलं तरच आपलं राजकारण मार्गी लागेल असा सूर या नेत्यांचा दिसतोय। पण हे असं का? अजित पवार गटाच्या नेत्यांना सत्तेत असताना सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या सोबत यावं असं नेमकं का वाटतंय? तर याची 2 महत्त्वाची कारणं सांगता येतात। त्यातलं पहिलं कारण म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे जमिनीवरचे नेते नाहीयेत। खरं तर अजितदादांच्या नेतृत्वात जेव्हा शरद पवारांच्या विरोधात बंड करत 40 आमदार महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाले तेव्हा शरद पवारांना सोडून आलेले हे आमदार पुन्हा निवडूनही येणार नाहीत अशी टीका त्यांच्यावर झाली। पण दादांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करत आपला आकडा 41 आमदारांपर्यंत नेला। दादांच्या नेतृत्वावर आमदारांनी विश्वास ठेवला त्यामुळे ते दादांच्या सोबत आले। पण आज अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे जरी सूत्र आली असली तरी तटकरे आणि पटेल हे पक्षाचा ताबा घेण्यासाठी उत्सुक आहेत हे वेगळं सांगायला नको। पण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच मुळात पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा, जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचा। अशा परिस्थितीत कोकण आणि विदर्भाची पार्श्वभूमी असणारे तटकरे पटेल अजितदादांच्या आमदारांना आपले वाटत नाहीत। ग्राउंडवरच्या माणसाला त्यांच्या नेतृत्वाविषयी खात्री वाटत नाही, ते मास लीडर नाहीयेत याची कल्पना दादांच्या आमदारांना आहे। दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वात लढण्याची, निधी मिळवून देण्याची ताकद राहणार नाही याची सुद्धा कल्पना दादांच्या आमदारांना आहे। तसंच पटेल आणि तटकरेंचे अमित शहा आणि मोदींशी असलेले संबंध पाहता हे दोघे कधीही भाजपकडे पक्ष सरेंडर करतील याची भीती दादांच्या आमदारांना आहे। याआधी 2 ते 3 वेळा अजितदादांच्या अपरोक्ष या दोघांनी मोदी शहांची भेट घेतल्याचा संदर्भही आलाय। त्यामुळे आपल्या भविष्य काळातल्या राजकारणासाठी डोक्यावरती पवार फॅमिलीचं आणि शरद पवारांचं छत्र पाहिजे याच भूमिकेत सध्या अजितदादांचे आमदार आलेले दिसतात। अजितदादांचे आमदार सध्या शरद पवारांच्या पक्षाच्या जवळ जाताना दिसतात। याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अजित पवारांची सहानुभूती। एकीकडे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र जोरदार कमबॅक केलं। अजितदादांच्या निधनानंतर झालेल्या या झडपीच्या निवडणुकीत राज्यात 165 सदस्य निवडून आणत राष्ट्रवादीनं दुसरा क्रमांक पटकावला। एकत्र लढलेल्या राष्ट्रवादीला मतदारांची सहानुभूती मिळाल्याचं या निवडणुकीत दिसलं। अजितदादांची ही सहानुभूती अर्थात पवार कुटुंबाला मिळालेली सहानुभूती आहे हे स्पष्ट आहे। दुसरीकडे रोहित पवारांनी थेटपणे तटकरे आणि पटेल यांच्यावरती अपघाताच्या शंका उपस्थित केल्यानं ही सहानुभूती त्यांच्याकडे जाताना दिसत नाही। त्यामुळे जर पटेल आणि तटकरे यांच्या बाजूने राहिलो तर अजितदादांना न्याय आपल्या गटाने दिला नाही ही भावना बळकट होण्याची आणि जन्मत जाण्याची भीती अजितदादांच्या आमदारांना आहे।
त्यामुळे याच फॅक्टरवर सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे वजा व्हायला लागलेत असं चित्र दिसतंय। आणि या सगळ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते पवार कुटुंबाकडे पर्यायानं शरद पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे शिफ्ट होताना दिसतात। त्यामुळे भविष्यात विलीनीकरण झालंच तर तटकरे आणि पटेल यांच्याकडची सूत्र बाहेर काढून हे विलीनीकरण होईल अशी शक्यता सध्या तरी दिसतेय। बाकी या सगळ्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।